एक महत्वाची बातमी अजित पवारांसंदर्भातली। अजित पवार आता उद्या एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। उद्या अजित पवारांची महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। संध्याकाळी 5 वाजता अजित पवारांची ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। आता अजित पवार नेमकी काय भूमिका घेत आहेत, काय घोषणा करणार आहेत, या संदर्भात आता लक्ष लागलेलं आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता अजित पवारांची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेला महत्त्व प्राप्त झालंय। तसंच राज्यातील ज्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना आहे, आगामी विधानसभेचा मुद्दा आहे, त्या संदर्भात अजित पवार काय घोषणा करतात, काय नेमकं म्हणणं मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि आता बातमी कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातनं पाहूयात। कोल्हापुरात भाजपला एक मोठा धक्का बसण्याची आता शक्यता आहे। भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांनी चला परिवर्तन घडवूया अशा आशयाचं ट्विट केलंय। समरजित सिंह घाटगे कागलमधून इच्छुक आहेत, मात्र तिथूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जवळपास निश्चित समजली जाते आणि त्यामुळे भाजप नेते समरजित सिंह घाटगेंना 23 ऑगस्टला समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत समरजित सिंह घाटगे आपली पुढील राजकीय दिशा ठरवतील। या प्रकरणी कोल्हापूरचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी या संदर्भात फडणवीसांशी बोलून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू असं म्हटलंय। आजच वृत्तपत्रामधून सकाळी बातमी वाचल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो। मी आज संध्याकाळी त्यांना भेटून विनंती करणार आहे। माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे मी भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये, काही दिवस थांबून एकदा वरिष्ठांशी चर्चा करून मग निर्णय घ्यावा, अशा पद्धतीची विनंती मी त्यांना आज करणार आहे। बातमी शरद पवारांच्या सुरक्षा संदर्भातली आहे। शरद पवारांना आता Z+ सुरक्षा देण्यात आली आहे। सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली। केंद्राच्या या प्रक्रियेनंतर त्यांना सुरक्षा दिली जाणार आहे। शरद पवारांनी ही सुरक्षा स्वीकारली आहे। बेलाटपियर येथील पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडली आणि त्यानंतर आता शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे।